ज्योती गायकवाड आहेत. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मॅडम, हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं होतं. त्या संदर्भात तुम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये. त्या सर्व नेत्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कसं बघताय इकडे? संविधानाने प्रत्येकाला चांगलं जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकारावरच आम्ही मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी आंदोलन केलं. कारण मुंबईची जर स्थिती बघितली, प्रदूषण हे जे आहे ते 500च्या वर, वडाळासारख्या एरियामध्ये 500च्या वर आहे, जेव्हा की ते 1 ते 50 ह्या दरम्यान पाहिजे. आणि म्हणजे किती पट वाढले ह्याचा विचार करावा. आणि ज्या आम्ही लोकांसाठी, कारण जे रुग्ण आहेत, जे लहान मुलं आहेत, जे गर्भिणी आहे, ह्या लोकांसाठी किंवा वृद्ध आहेत, यांच्यासाठी आम्ही आवाज उठवला की लोकांना चांगला हवा मिळणं हे त्यांचं कर्तव्य आहे. सरकारनं त्यांचं कर्तव्य आहे, त्याच्यावर काहीही बोललं जात नाही आणि काही उपाययोजना केली जात नाही. आणि ह्या ज्या गोष्टीसाठी आम्ही लोकांसाठी लढलो की त्यासाठी आम्हाला आंदोलन, आमच्यावर केसेस करतायत. म्हणजे आपला जो हक्क आहे तो मागण्यासाठी सुद्धा आम्हालावर गुन्हे दाखल होत आहेत. म्हणजे काय सरकारचं फेल्युअर, स्वतःचं फेल्युअर दाखवण्यासाठी आम्हाला त्यांनी आमच्या आंदोलन करणाऱ्या लोकांवर सगळ्यावर आमच्यावर गुन्हे दाखल. सरकार विरोधकाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. नक्कीच. जे चांगल्या गोष्टीच बोललो तरी तुम्ही आवाज दाबताय. म्हणजे काही तुमच्या विरोधक, तुम्हाला कोणी नकोय म्हणून विरोधी पक्ष नेता न देणं, किंवा ह्या ज्या गोष्टी त्यांना विरोध करणारा व्यक्तीच नको ह्या जगामध्ये किंवा ह्या भारतामध्ये, आणि यासाठी त्यांची धडपड चालू आहे ही सगळी. काल लाडकी बहीण योजनेवरती चर्चा होती, तर सातत्याने त्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख वेगवेगळे संदर्भ देऊन घेऊ नये अशा प्रकारचा एक सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला. नाहीतर तुम्हा सर्वांना घरी बसावे लागेल, जे जे लाडकी बहीण योजनेचा उल्लेख सातत्याने करतात. नाही, घरी बसावं लागेल वगैरे काही म्हटले नाही, पण त्याचा उल्लेख सारखा करू नका असं म्हटले, ते मलाच म्हटले. कारण मी जेव्हा महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आला, डॉक्टर संपदा मुंडेच्या बद्दल मी बोलत होती. महिलांना 1500 पेक्षा त्यांना त्यांची सुरक्षा महत्वाची, त्यांच्या मुलीबाळीची सुरक्षा महत्वाची, आणि ती तुम्ही देत नाहीये. हे वारंवार आपण जे शृंखला बघितली, बदलापूरची घटना असो, वैष्णवी आगवणीची घटना असो, या आपल्या बस डेपोमध्ये झालेली घटना, म्हणजे एवढ्या घटना घडतायत आणि त्याच्यावर काहीच उपाययोजना केली जात नाही. जी शक्ती आम्ही कायदा आणला होता, तो शक्ती कायदा तुम्ही नामंजूर करताय ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये. त्यासाठी तुम्ही इथून मुख्यमंत्री म्हणून काहीच बोलत नाहीये आणि तुम्ही त्याच्याबद्दल गप्प बसताय. म्हणजे तुम्हाला महिलांची सुरक्षा महत्वाची नाही, फक्त पैसे देऊन मतं घ्यायची ही तुमची जी प्रवृत्ती झालेली आहे ती चुकीची आहे. यासाठी मी म्हटलं होतं की तुम्ही महिला लाडकी बहिणीचं जे पैसे देतात त्यापेक्षा महिलांना सुरक्षा महत्वाची. आणि त्याच्यावर बोलताना त्यांनी असं म्हटलं की नाही, तुम्ही हा विषय काढू नका. पण हा विषय पण महत्वाचा आहे, कारण बहिणीला सुरक्षा देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आणि ते तुम्ही त्याबद्दल फेल होताय. आणि गृह खाते हे नेहमीच फेल्युअर आहे. आणि त्याच्यामध्ये जे 2 PSIचं नाव आलंय, म्हणजे गृह खात्याचं काम काय चालू आहे. आणि काही लोकांना तुम्ही, विशेष लोकांना क्लीन चिट पण देताय. न्याय व्यवस्था कशासाठी आहे? न्याय व्यवस्थेकडे न जाता तुम्ही त्या व्यक्तीचं नावच ते पाठवत नाही. SITची त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे. जर नसेल काही ते त्यांचे दोषी तर ते सुटणार आहेत, पण त्याचा तुम्ही काहीच विचार करत नाहीये. आणि नको त्या गोष्टीसाठी लाडकी बहिणीचा उल्लेख आल्यावर ते बोलतायत, किती चुकीचं आहे. आणि एक लाडकी बहीण बोलताना, लाडकी बहीण बोलतेय तर त्याच्याबद्दल तुम्ही तिला हे करताय, बोलताय, चुकीचं तुमचं वागणं. याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करतो. सत्ताधारी आमदार अभिमन्यू पवार या संदर्भात बोलत होते, तर त्यांना का बोलले? कारण मी आणि आमच्या बाजूचे जे हेमंत ओगले आमदार, आम्ही दोघांनी, आम्ही भाऊंनी आणि मी इथून आवाज दिला की लाडकी बहिणीबद्दल बोलू नका. कारण आमच्या वेळी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या सत्ताधारी पक्षांच्या वेळी तुम्ही बोललं पाहिजे. आम्ही इथे आवाज दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तिथे उठावं लागलं आणि बोलावं लागलं, हे तुम्हाला माहित नसेल.